मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे मान्यवर उपस्थित आहेत आणि ते त्यांचं मार्गदर्शन आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल. बहुमूल्य असं मार्गदर्शन आपल्याला मिळणार. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज मान्यवर आहेत रवींद्रजी प्रभुदेसाई आणि रवी किरणजी पराडकर. म्हणजे दोन रवी, दोन सूर्य इथे उपस्थित आहेत आणि त्या सूर्याचं तेज इथे झळकतं आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला पुढची वाटचाल आपल्याला आता कळणार आहे आणि त्यांचा मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. तर मी सुरुवातीला श्री रवी किरणजी पराडकर यांना विनंती करते की त्यांनी इथे यावं आणि उपस्थितांना मार्गदर्शन करावं. माझ्या आवाजावरून तुम्ही ओळखाल की माझी तब्येत बरोबर नाही. परवा दिवशी एक ताप होता, तर खिशाची गोळ्या आहेत. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, अवघ्या महाराष्ट्राला लखलखित करणारे पितांबरीद्वारे आमचे कबरा संघाचे आधारस्तंभ प्रभुदेसाई सर, महासंघाचे अध्यक्ष गुरुजर सर, मुंबई कराडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष देव सर आणि कार्यवाह विजय आंबर्डेकर सर आणि समोर उपस्थित सर्व कबरा संघाचे पदाधिकारी मान्यवर. मगाशी त्यांनी सांगितलं की रवींद्र आणि रवी किरण, फरक लक्षात घ्या. रवींद्र आणि रवी किरण, तर मी तसं समजतोय. आणि माझं बोलणं म्हणजे एखाद्या सिनेमाचा टीजर आपल्या हल्ली करतात ना, व्याख्यान असेल तर पुढं टीजर, तर तसंच मी आपलं बोलणार आहे. मेन मुख्य चित्रपट आपलाच आहे हे मी आधीच सांगतो. कबरा संघाशी माझं जुनं नातं आहे. माझं गाव कोल्हापूर. इथं जावडेकर बसलेले आहेत. त्यांचे वडील गोळवळकर आणि माझे वडील यांनी अगदी घरोघरी हिंडून कोल्हापूरला कबरा संघाची स्थापना केली होती. त्यामुळं आम्हाला त्याबद्दल ममत्व खूप आहे. पोलीस खात्यातील नोकरीनिमित्त आता मुंबईत आलो, त्यालाही आता 46 वर्ष झाली आणि मुंबई कबरा संघाशी नातं जुळलं. कुठलीही ज्ञाती संस्था, मगाशी आंबर्डेकर सरांनी फार सुंदर इतिहास सांगितला तुम्ही कबरा संघाचा, भाटवडेकरांच्यापासून कशी स्थापना झाली. या जुन्या काळी खरंच अशा गोष्टी करणं ही लोक खरंच म्हणजे आत्ताच्या काही भाषेत आपण ज्याला वेडी माणसं म्हणतो की माणसं वेडी असल्याशिवाय काही होत नाही, तशी ही माणसं खरंच वाहून घेतलेली होती. एखादी गोष्ट मनात घेतली की ते घरदार बाकीचं कशाचाही विचार न करता त्या ध्येयपूर्तीसाठी झटणं. आणि हे पायातले दगड आहेत, हे पुढं 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 काय होतं, नवीन नवीन जसे येतात तसे ते विसरून जातं आणि पुढच्या पिढीला तर त्याबद्दल आणखी काहीच कल्पना नसते. पण यांनी मगाशी सांगितलं की त्यांच्याबद्दल, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आज जो डोलारा उभा आहे तो ज्यांच्यामुळं उभा आहे त्यांचं कृतज्ञतेने स्मरण करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि ह्याबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो. ज्ञाती संस्था म्हणजे आपण असं म्हणतो मराठा तितका मिळवावा तसं कऱ्हाडा तितका मिळवावा, बरोबर आहे. आजकाल काय झालं आहे, प्रत्येक अस्मिता अतिशय टोकदार झालेल्या आहेत. भाषिक असून देत, राजकीय असून देत, जाती असून देत, सगळ्याच अस्मिता टोकदार झालेल्या आहेत. आपण जेव्हा आपल्या ज्ञातीचा अभिमान म्हणतो तसा तो प्रत्येकाला असतो आणि असला पाहिजे. दुराभिमान नसला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी अशी तुम्ही व्हॉट्सअपवर विस्टअपवर बघता, एखादा परिच्छेद सगळा छान वाटतो वाचायला आणि शेवटी असतं की हाच माणूस फक्त हे करू शकतो किंवा आमच्या जातीतला किंवा आमच्या ह्याच्यातलाच माणूस असं करू शकतो. असं असू नये, माझं स्वतःचं मत आहे. पण आपल्या ज्ञातीमध्ये ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, जे जे चांगले संस्कार आहेत, ज्या चांगल्या प्रथा आहेत, ह्या पुढे गेल्या पाहिजेत, पुढच्या पिढीपर्यंत गेल्या पाहिजे, मुलाबाळांपर्यंत गेल्या पाहिजेत, त्यांना माहिती पाहिजे. आणि यासाठी ज्ञाती संस्था या अतिशय महत्त्वाच्या आहेत. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणतो. आज सहाय्य करण्याची गरज आहे, त्यात आपल्यातल्या लोकांना जास्त आहे. कारण भांडवल पुरवठा असल्याशिवाय
किंवा धंदा व्यवसायात मदत असल्याशिवाय सर आपल्यासारखे थोडे लोक येतात पुढं. पण आज बरेच तरुण असे असतात की त्यांच्याकडं सर्व काही असतं, बुद्धिमत्ता असते, स्किल्स असतात त्यांचे, पण व्यवसायात उभं राहण्यासाठी त्यांच्याकडं भाग भांडवल नसतं आणि ज्याला आपण प्रॉपर गायडन्स म्हणतो, योग्य मार्गदर्शन नसतं. त्यामुळं काहीजण उत्साहाने काही करायला जातात आणि फसतात. जसं अलीकडेच एक तो लेख हिणतोय की कोकणातले लोक परत कोकणात निघाले, जमिनी घ्या आणि टुरिझमचं काहीतरी तिथं करा, आणि ते बरेच जण फसतात. सांगायला मला आनंद होतोय की स्वतः सरांनी आता टुरिझमचं सुद्धा पितांबरी टुरिझम म्हणून फार चांगलं सुरू केलं आहे आणि त्याच्याबद्दल मला फीडबॅक म्हणजे आमच्या कॉलनीतले वगैरे जे लोक सगळे जाऊन आले म्हणून मी तुम्हाला आल्याला विचारलं. तर हे जे धंद्यात कल्पकता हवी मुख्य सगळ्यात, त्यांनी आता माकडाला पळवण्याचं सुद्धा हे शोधून काढलेलं आहे, केमिकल झाडात. कोकणात तर फार महत्त्वाचं आहे. तुम्ही कोकणात आले, धुडगूस घालतात ना तिकडं तर खूप. म्हणजे हे जे आहे की काळाबरोबर पुढं जाणं. आता हे काळाबरोबर पुढं जाणं फक्त धंद्यात नाही, प्रत्येक गोष्टीत आहे. म्हणून आपल्या महासंघाला किंवा आपल्या कराडे ब्राह्मण संघालय मुंबईच्या काळाबरोबर पुढं गेलं पाहिजे. आणि हे काळाबरोबर पुढं जाण्याचं काम आपली कार्यकारिणी आहे ती अत्यंत नेटाने करते आहे, याबद्दल मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मगाशी कार्यक्रमांबद्दल सांगितलं, अत्यंत वैविध्यपूर्ण कार्यक्रम असतात. मला आठवतं आहे ते किती 3 वर्षापूर्वी का ध्वजनिधी दिला होता. 17ला दिला होता आपण. 17 ध्वजनिधीचं संकलन जे टार्गेट ठेवलं होतं त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त ध्वजनिधी, 35 लाख रुपये ध्वजनिधी मुंबई कराडे ब्राह्मण संघातर्फे देण्यात आला होता. मला वाटतं देवस्थळी सरांनीच 10 लाख रुपयेचा, म्हणजे त्यांना सांगायला गेले कार्यकारिणीतले सदस्य की असं असं आमची ठरवतोय आणि एवढं टार्गेट आहे, त्यांनीच चेक 10 लाखाचा आणून दिला. अशी माणसं आहेत, देणारी दानशूर माणसं आहेत. फक्त त्यांना विश्वास पटला पाहिजे की या पैशाचा योग्य उपयोग होतोय, दुरुपयोग होत नाही. आणि हे जे आहे ना, हे कमवायसाठी, हा जो विश्वास कमवायसाठी खरे परिश्रम घ्यावे लागतात. आणि तो विश्वास मुंबई कराडे ब्राह्मण संघाने निश्चितपणे कमावला आहे. त्याबद्दल गव्हर्नर साहेबांच्या हस्ते, राज्यपालांच्या हस्ते खास सत्कार करण्यात आला होता कराडे ब्राह्मण संघाच्या, की 35 लाख रुपये ध्वजनिधी दिले आहेत. आपले लोक असे कराडे ब्राह्मण संघाचे. जावडेकरांना माहिती आहे कोल्हापूरचे गुणे डॉक्टर कराडे, गुणेंनी 1 कोटी रुपये दिले ध्वजनिधी. वैयक्तिक माणसं आहेत, देणारी माणसं आहेत. फक्त त्याचा सदुपयोग होतोय ह्याची खात्री पाहिजे. तो कार्यक्रम चांगला झाला. मगाशी ह्या वर्षीचं तर धूमधडाक्यात सुरुवात झाली आहे. आणि लो एम इज क्राईम म्हणतात तसं मला आंबर्डेकरांचं एक आवडतं. म्हणजे ते कधी असं छोटा विचार करत नाहीत. बघूया, होऊन जाईल. पाण्यात पडलं की पोहता येतो म्हणतो ना आपण, तसं होऊन जाईल, करूया. मग ते कसं होईल, हे फार खर्च वाटतोय, मग अशी माणसं येतील का, असं काय होईल का, करा सुरू, होऊन जाणार. हा आत्मविश्वास यस देतात ते सगळ्यांना कार्यकारिणीच्या सदस्यांनी आहे. आणि त्यामुळे ही मोठी कामं होतात. त्यावेळेला किती 100 जोडपी त्या पूजेला बसली होती मोठ्या आवारात, पटांगणात, सुरुवातच शताब्दीची. त्याच्यानंतर आशुतोष गवारीकरच्या मुलाखतीलाही त्यावेळेला मी होतो. अप्रतिम कार्यक्रम झाला, अप्रतिम सुंदर मुलाखत झाली. आणि त्यांचे वडील तेही पोलीस खात्यात, त्यांनीही मजा आणली. 4 चांद लावले म्हणतो आपण तसं, त्यांनी खूप सुंदर मजा आणली. आज मला इथं उभं करायचं कारण तेच आहे. मगाशीने सांगितलं रवींद्र साम्य आहे, तसे एक पोलीस ऑफिसर आले नाहीत, मग तुम्ही दुसरे पोलीस ऑफिसर त्यांच्याऐवजी चला. काय पण हरकत नाही, प्रत्येक गोष्ट इथं लिहिलेली असती. तर सांगण्याचा हेतू असा की यांचे कार्यक्रम खरंच दर्जेदार. त्याच्यानंतर हांडेंचाही अप्रतिम, लगाटे. म्हणजे लोक हा सगळा जो आहे मोठा ह्याचा, तो पूर्ण भरून गेला होता नाट्यगृह. उभे राहतील लोक, अशी इतकी गर्दी. एकाहून एक सुंदर. परवाचा आपलं घरचा जो कार्यक्रम झाला, वैद्यकीय तपासणी,
तोही कार्यक्रम आणायला कार्यकर्ते म्हणजे काय होतो, एक से बडकर एक सगळे तरुण कार्यकर्ते आहेत. माझा तर 68 आहे, पण मला इकडे बघितलं की मी तरुण वाटायला लागतो खरंच. मगाशी यांनी सांगितलं ना 50च्या पुढं, मला अगदी पटलं. आणि मी आता कोकण मराठी साहित्य परिषद चेंबूर शाखेचं काम बघतो. मध्यंतरी कोमसापने असा आदेश काढला की सगळ्या शाखांनी युवा प्रतिनिधी नेम. आता 1-2 शाखांना आहेत, ते प्राध्यापक वगैरे कॉलेजमध्येच काम करतात, त्याने आपली बराबर मुलं 2-4 सभासद करून. आमच्या बहुतेक शाखांचं उत्तर आलं, हे आम्ही नेमतो युवा प्रतिनिधी, पण ह्यांचं 55 आहे, यांचं 60 आहे, आमच्याकडे कोण नाहीच आहे तरुण वयातलं. आणि ही वस्तुस्थिती आहे. तर तरुणांना जोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण तरुणांना जोडण्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांना भावतील असे कार्यक्रम काही थोडे ठेवावेत. अर्थात त्यावर विचार करावा. काही गोष्टी प्रॅक्टिकल व्यवहारात अडचणीच्या असतात, काही जमत नाही. पण तरीही तरुण मुलांना कसं काय त्यात आणता येईल. काही वेळेला गैरसमज असतं. म्हणजे कसं, आता मी व्याख्यानाला जातो, मगाही सांगितलं माझा कार्यक्रम करतो मी, तिथे सगळ्यांचे असे समजूत झाले. एकदा मी ते ज्येष्ठ नागरिक संघात सुरुवातीचे कार्यक्रम केले की हे कार्यक्रम ज्येष्ठ नागरिक संघासाठी, मग तो शिक्का बसतो. मी मग सांगायला लागलो सगळ्यांना, मुलांना आणा, कॉलेजमधल्या मुलांनाही मजा वाटते, फॅमिलीला, असं होतं. पण तसं इथं असं वाटतं की संघाचे कार्यक्रम ते काय आपले ठराविक हे असतं, आपल्याला काय त्यात. खरे उत्कृष्ट कार्यक्रम असतात सगळ्यांना. आता गोवारीच्या मुलाकडे कॉलेजमधल्या मुलांनी खूप एन्जॉय केली असते खरं तर. होती त्या दिवशी तरुणाई होती, बऱ्यापैकी चांगले होते. पण अशा दृष्टीने काही त्यांच्यासाठी विशिष्ट कार्यक्रम जर आखलेत तर बरं होईल. मुख्य म्हणजे मला वाईट याचं वाटतं की ज्या मुलांना तुम्ही शैक्षणिक मदत करता त्यांनी तर यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्याकडे बऱ्याचदा अनुभव असा असतो की शिडी चढली की शिडी मागच्या मागं काढून टाकायची. आपण वर गेलो शिडीचा, नंतर कोण विचार करत नाही. असं असू नये. त्या तुम्ही 50,000 लोन घेतलं आणि वर गेला तर तुम्हाला जेव्हा 2 लाखाची 1.5 लाखाची नोकरी मिळते तेव्हा 50,000चे 1 लाख रुपये द्यायची दानत पाहिजे. इथं स्मरणपत्र पाठवायला लागतात ना काही वेळेला. बघा काय गरज आहे स्मरणपत्र पाठवायची. जो तुमच्यासाठी काहीही संबंध नसताना तुम्हाला एक शैक्षणिक ह्याच्यात उभं करण्यासाठी आयुष्यात तुम्हाला जर मदत दिली जाते, बरं ही मदत अशी आहे की ह्याच्यासाठी तुम्हाला ते सगळे 7-12चा उतारा दाखवा आणि घराची मालकी दाखवा आणि प्रॉपर असलं काही नाही आहे. तुम्हाला फार सहज मदत मिळते. तर त्याच्यासाठी ह्या मुलांकडनं मला म्हणजे खरंच हे वाटतं, आश्चर्य वाटतं. तर त्या मुलांनी पुढाकार, आणि आपणही सगळ्यांनी आपल्या, तर मी अपराधी आहे त्यात, नाही तर तुम्ही म्हणाल मी तुम्हाला उपदेश करतो कारण बोले तैसा चाले, कारण मी माझ्या मुलांना घेऊन आलेलो नाही कार्यक्रमाला. तरुणांना आणलं पाहिजे. लक्ष्मण लोंढे होते विज्ञान कथाकार, ते एकदा आम्ही एक कार्यक्रमात मला म्हणाले, बघा असाच विषय निघाला, म्हणले तुम्ही सांगा ही सगळे माणसं पुढं बसलीत, हे कोण मुलांना आणणार आपल्या कार्यक्रमाला, जाऊन दे त्याला टी व्ही बघत राहून दे, आपण स्कूटरवरनं जाऊ दोघं म्हणून आलेले आहेत. तर कुणाला असं वाटलं का आपल्या मुलांना घेऊन यावं. तर त्या बाबतीत मी जरा स्वतःलाही अपराधी, पण माझा मुलगा इलेक्शन कामातच असल्यामुळे येऊ शकत नाही, ती सबब आहे. तर हा एक महत्त्वाचा भाग आहे की ह्याच्यापुढं आपण त्या दृष्टीने विचार करावा, तरुणांसाठी कार्यक्रम काय आखता येतील. बाकी काम उत्तमच चाललेलं आहे. आज मला खरंच बरं वाटलं की निव्वळ ठाणे मुलुंड त्यांचे तर बहुसंख्य सभा, ते कसं आहे ते जुळी मावस भावंड चुलत भावंड म्हणतात ना जवळपासची, तशी आहेत ते ठाणे मुलुंड वगैरे, ते सगळं ये जा चालूच असती. पण आज कोल्हापूर आहे, नाशिक आहे, नाशिकचे बरे, इंदूरचे तर अख्खे कार्यकारिणी, म्हणजे बरं वाटलं एकदम. नाशिकचे बरेच आहेत. इंदूरवरनं येणं बिणं गंमत नाही हो. काहीतरी आत्मीय, हुबळीवरचे आलेले आहेत. काहीतरी आत्मीयता असल्याशिवाय ना माणूस एवढं येत नाही. आणि कराडेवर ब्राह्मण संघातला हा आत्मीयतेचा धागा आपल्या ज्ञातीतला सगळ्यात महत्त्वाचा आहे. मी कराडे आहे ह्याचा जो एक प्रकारचा आतला अभिमान आहे, त्याच्याबद्दलची आपुलकी आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि हा धागा आपण जपला पाहिजे. आजच्या काळात एकमेकाला मदत केल्याशिवाय, काही कुठलीही गोष्ट असली, सगळी विटॅमिन्स तुमच्याकडे ए बी सी डी सगळी असली तरी एम व्हिटॅमिन हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. तर एम व्हिटॅमिनशिवाय काही चालत नाही. आणि त्यासाठी एकमेकाला मदत करणं, आज आपण जशी मनाची मशागत करतो
आता हे चांगले चांगले कार्यक्रम म्हणजे आपल्या मनाची मशागत आहे कराडे माणूस. कारण तुमचं कसं आहे, शेवटी आपण एक आपल्याला सांस्कृतिक दर्जा आहे. कार्यक्रम सादर करताना सुद्धा मी ठाणा कराडे ब्राह्मण संघात कार्यक्रमाला गेलो होतो, मला तिथं आनंद मिळतो कार्यक्रम सादर करताना. अहो समोर तसे श्रोते नसतील तर विचित्र वाटतो, गंभीर. म्हणजे तो ह्यांना कळतंय आपलं बोलणं आणि हे प्रतिसाद देतात, हा आनंद मोठा. आपले सगळे कराडे ब्राह्मण संघाचे जे सदस्य आहेत ना, हे सगळे सुसंस्कृत आहेत, सुशिक्षित नाही नुसते. सुशिक्षित तर अनेक असतात, आपले लोक सुसंस्कृत आहेत आणि हा सुसंस्कृतपणा आपल्याला जपायचा आहे. त्यासाठीच कराडे ब्राह्मण संघाचे प्रयत्न चालू आहेत आणि महासंघाचंही काम त्या दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. ते अतिशय मी थोडंच बोलणार होतो, आणखी कदाचित जास्तच बोललो असेल, पण पुन्हा एकदा कराडे ब्राह्मण संघाला मी शुभेच्छा देतो. शताब्दी महोत्सवात माझ्याकडनं होईल तेवढी मी मदत करत राहीन. आणि आपण सर्व एवढ्या लांबून आलात, आपलं सगळ्यांचं स्वागत करतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.